दिशा महिला उद्योजक तथा बचत गट प्रदर्शनीचा थाटात शुभारंभ। स्त्री शक्तीच बदल घडवणार सुषमाताई अंधारे। महाराष्ट्राच्या मातीतून अनेक कर्तृत्ववान महिला घडल्या आहेत। ही भूमी महिलांचा सन्मान करणारी भूमी आहे। तरीही मागील काही काळापासून बुलढाण्यासह राज्यात भयावह स्थिती आहे। नवरात्र उत्सवामध्ये देवीचा जागर सुरू आहे। आता अंबाबाईच महिलांना लढण्याचं बळ देईल, त्यामुळे येत्या काळात स्त्री शक्तीच बदल घडवणार असे प्रतिपादन शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे। दिशा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या वतीने येथे आयोजित 3 दिवसीय महिला उद्योजक मेळावा आणि महिला बचत गट प्रदर्शनीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रोहिणी खडसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान मलकापूर मार्गावरील ARD मॉलच्या मागील मैदानात ही प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे। यावेळी प्रदेश काँग्रेस समितीच्या राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस हेमलता पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या। रोहिणी खडसे म्हणाल्या की राज्यकर्ते 1,500 रुपये देऊन खूप काही दिल्याचा आव आणत आहेत। आजची महिला ही पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आहे, तरीही 1,500 देऊन कार्यकर्ते उपकाराची भाषा करतात, अशी खंत खडसे यांनी बोलून दाखवली। त्याचबरोबर जयश्रीताई शेळके यांनी सुरू केलेल्या महिला बचत गटाच्या आर्थिक चळवळीचे कौतुक केले। आता तळागाळातील महिला आपले प्रश्न मांडण्यासाठी एक हक्काची व्यक्ती जयश्रीताई शेळके यांच्याकडे पाहत असल्याची भावना हेमलता पाटील यांनी यावेळी व्यक्त केली। कार्यक्रमवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष रेखा खेडेकर, बुलढाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष कोमल झवर, काँग्रेसच्या प्रदेश सचिव स्वाती वाकेकर, मृणाली सपकाळ, मिनल आंबेकर, सरिता एकडे, नंदिनी टारपे, पद्मजा लिंगाडे, अर्चना खेडेकर, मालती शेळके, लक्ष्मी शेळके, कमल बुधवंत, हिना सौदागर, महिला उद्योजिका सीताबाई मोहिते यांची विशेष उपस्थिती होती। महिला बचत गटाच्या पदाधिकारी, सदस्यांची तसेच जिल्ह्यातील महिलांची हजारोंच्या संख्येने भरगच्च उपस्थिती होती। उद्घाटन सोहळ्यापूर्वी समाज प्रबोधनकार प्रवीण दवंडे यांचे कीर्तन रंगले। 3 दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे। शेर आहे, शहर का तब्दील होना, शाद रहना और उदास, रौनके जितनी यहाँ है औरतों के दम से है। या शहरामध्ये, या देशामध्ये, या राज्यामध्ये ही जे काही दिसतंय चांगलं, हे जी काही उजळावट दिसते, हे जे काही प्रकाश दिसतोय, हा सगळा आपल्या सगळ्या महिलांमुळे आहे। आणि म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात की स्त्रीलाच भक्ती, स्त्रीलाच ज्ञान, तिलाच बुद्धी शहाणपण, तिच्यानेच हलती वाटे संपूर्ण संसार चक्रे, म्हणजे पुरुषाचे काहीच नाही, ऐसे म्हणणे नोहे काही, सहज समाजाची रचनाची ही विशद करुणी सांगितली। स्त्री ही तिच्या अंगभूत गुणांमुळे सर्वश्रेष्ठ आहे। तिच्या अंगी अनेक गुण आहेत। याचा अर्थ पुरुषांचं काहीही योगदान नाही असं आम्ही म्हणत नाही। माझे पुरुष बांधव या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना कदाचित राग येईल, ते कदाचित रुसतील, पण बांधवांनो तुमचंही योगदान आहे। पण हे मान्य करा की तिच्या नैसर्गिक गुणांमुळे, तिच्या अंगी असलेल्या गुणांमुळे ही आमची महिला भगिनी, ही स्त्री काकण बरका होईना सरस आहे, हे मोठ्या मनानं मान्य केलं पाहिजे। या देशातले, या राज्यातले राज्यकर्ते हे दुर्दैवाने हे मान्य करायला तयार नाहीत। आज देशी गाईला राज्यमातेचा दर्जा दिला जातोय, पण आईला कुठल्याही प्रकारचा दर्जा, कुठल्याही प्रकारचा मान सन्मान या राज्यामध्ये, या देशामध्ये मिळत नाही, हे आमचं दुर्दैव आहे। या संदर्भात एक शेर आहे, एक ही खौफ मुझे शामो सहर लगता है, एक ही खौफ मुझे शामो सहर लगता है, जान आफत में है खतरे में शहर लगता है, एक ही खौफ मुझे शामो सहर लगता है, जान आफत में है खतरे में शहर लगता है, शेर आए मुकाबिल में तो कोई बात नहीं, शेर आए मुकाबिल में तो कोई बात नहीं, गाय पीछे से गुजर जाए तो डर लगता है। उद्या चुकून समजा आम्ही आमच्या घरच्या गाईला जरी नुसतं दै दै म्हटलं, जरासं बाजूला हो म्हटलं, तरीही कदाचित आपल्यावर गुन्हे दाखल होतील। इतकी प्रचंड भीती, दहशत आज या देशामध्ये आणि राज्यामध्ये निर्माण करण्याचं काम केलं जातं। आज आम्ही शेतकरी बांधवांच्यासाठी त्या ठिकाणी लढतोय, महिलांच्या सुरक्षेसाठी लढतोय। आता या ठिकाणी येण्यासाठी आम्हाला उशीर झाला, मी क्षमा मागते आपल्या सगळ्यांची, पण उशीर का झाला? कारण बुलढाण्यामध्ये महामहिम राज्यपाल आलेले आहेत आणि आम्ही सगळ्या भगिनींनी, आदरणीय सुषमाताई असतील, रोहिणीताई असतील, हेमलताताई असतील, आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी राज्यपालांची वेळ मागितली होती
की महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलंय, आम्हाला फक्त तुमचे 2 मिनिटं द्या, आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची आहे, बोलायची आहे, कारण या राज्यातलं सरकार हे महिलांना सुरक्षा पुरवण्यामध्ये असमर्थ आहे. किमान आता महामहिम राज्यपाल आपण तरी याच्यामध्ये लक्ष घाला. यासाठी आम्हाला त्यांना भेटायचं होतं. या राज्यामध्ये शेतकरी हा त्या ठिकाणी हवालदिल झालाय. आज सोयाबीन कपाशीचे भाव त्या ठिकाणी गडगडलेले आहेत, आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय. त्या संदर्भामध्ये आम्हाला महामहिम राज्यपालांना भेटायचं होतं. 2 मिनिटाची वेळ मागितली होती, पण तब्बल 1.5 तास त्या ठिकाणी वाट पाहिली हो आम्ही, आम्हाला वेळ मिळाली नाही.